छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील वेरूळच्या लेण्यांजवळ बसलेलं हे एक ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी सगळ्यात शेवटचं ज्योतिर्लिंग मानलं जातं. पण या ज्योतिर्लिंगाचं नाव घृष्णेश्वर हे एका शंकराच्या नावावरून नाही तर एका स्त्रीच्या नावावरून पडले. याची कथा शिवपुराणात अशी सांगितली जाते. घुष्मा नावाची एक शिवभक्त स्त्री दररोज 101 पार्थिव शिवलिंगाचे पूजन करून त्यांचे विसर्जन करत असे. भगवान शंकरांनी तिची परीक्षा घेण्यासाठी तिच्या पुत्राचा वध झाला अशी कथा प्रचलित आहे. तरीही त्या स्त्रीने शिवभक्ती सोडली नाही आणि त्यानंतरही सुद्धा तिने त्याच प्रकारे पूजन करून विसर्जन, आणि यामुळेच भगवान शंकर प्रसन्न होऊन तिला वरदान दिला आणि त्याच ठिकाणी ते बसले आणि तिच्या पुत्राला सुद्धा पुनर्जीवित केलं. आणि त्यानंतर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात मी या ठिकाणी इथेच वास्तव्य करीन अशी कथा प्रचलित झाली आणि त्याच्यामुळेच घृष्णेश्वराला घुष्मावरून घृष्णेश्वर हे नाव. पण एक प्रश्न मात्र नक्की येतो, घुष्मावरून घुष्मेश्वर असताना घृष्णेश्वर कसं झालं? तर हे जे संवादांमधले जे फरक जाणवतात, वर्षानुवर्षे जे फरक जाणवत गेले ना, त्यामुळे घुष्मेश्वर वरून घृष्णेश्वर हे नाव प्रचलित झालं. तर इतिहास सांगतो, आज जे दिसणारं हे जे मंदिर आहे ना, ते 18व्या शतकात पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलं होतं आणि त्याच्यामुळे आजही या ठिकाणी हे डौलात उभा आहे. पण हे मंदिर जे आहे ना, ते अजून एका परंपरेसाठी प्रचलित आहे. मंदिरात प्रवेश करताना कुठल्याही पुरुषाने अंगावरचा कपडा पेहराव करून मंदिरात जाऊ त्या ठिकाणी दिलं जातं. याच्या मागे कारण असं आहे, अहंकार, पद आणि ओळख तुम्ही मंदिराच्या बाहेर ठेवा आणि त्यानंतर फक्त शिवाचे भक्त होऊन तुम्ही त्याच्यासमोर नतमस्तक व्हा. ही परंपरा वर्षानुवर्षे या मंदिरात चालत आहे. पण यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही हे मात्र नक्की. बरं, विज्ञान काय सांगतं? हे जे मंदिर जे आहे ना, हे ज्वालामुखीजन्य डेक्कन ट्रॅपच्या दगडापासून बनवलेले आहे. त्याच्यामुळे इतकी वर्ष उभं राहून सुद्धा हवामानाचे परिणाम, पाऊस, वारा आणि हे सगळं त्या मंदिराने हे आपण सहन करताना बघितलेलं आहे. मंदिरात जाताना हे पुरुषांनी हा पोशाख बाहेर काढून जाणं हे एक परंपरेचं कारण असू शकतं, नम्रतेचं कारण असू शकतं का अजून काही, मला नक्कीच तुम्ही सांगा. पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. या शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी आपल्याला जमिनीच्या खाली जावं लागतं आणि त्यानंतरच आपल्याला शिवलिंगाचं दर्शन. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.